महाराष्ट्राची ही जी काही वाटचाल चालू आहे, खिचडीकडून चिखलाकडे किंवा चिखलाकडून आणखी कुठे आपल्याला माहिती नाही. काय म्हणाल तुम्ही याच्याबद्दल, की महाविकास आघाडीमध्ये काय गोंधळ चालायचा आहे तो चालू दे, पण महायुतीला मात्र तडे जायला सुरुवात झाली आहे, हेच यातून आपल्याला दिसत नाहीये का? मी याच्याकडे वेगवेगळ्या प्रकाराने बघतो. कोणत्याही निवडणुका जेव्हा आघाड्या करून लढल्या जातात तेव्हा ज्याला यश मिळतं त्यांच्यामध्ये सुद्धा तडे जाण्याची शक्यता असते की कोणी कोणाला मदत केली, कोणी कोणाला मदत केली नाही. आणि असं म्हणतात की यशाला अनेक बाप असतात आणि अपयश हे पोरकं असतं. सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा, महाराष्ट्राच्या सुदैवाने महायुतीला अपेक्षित यश सोडाच अगदीच क्षुल्लक जागा मिळाल्या. 41 जागा 2019 साली जिंकणाऱ्या आघाडीला त्यांनी 40 आणि 40 80 आमदार शिवसेना फोडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून आपल्या बरोबर आणले होते. ते 80 आमदार साथीला आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासारखे धुरंधर नेते असूनही त्यांच्या 41 जागा या जवळपास 1.5 डझनापर्यंत खाली आल्या 18-19 पर्यंत. त्यामुळे त्यांच्यात संतापाची लाट, नाराजी, कुरघोडीचं राजकारण सुरू होणं हे अगदी अपेक्षितच होतं. आणि तुम्ही सुरुवातीला जो उल्लेख केला की सरसंघचालक काय बोलले आणि ऑर्गनायझर मध्ये काय आलं, तर तेही एका प्रकारे अपेक्षितच होतं. कारण 2014 आणि 19 या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला जे काही यश मिळालं तेव्हापासून त्यांनी संघाला साईड ट्रॅक केलेलं होतं. किंमत देणे, सन्मान करणे, आदर देणे हे कमी केलेलं होतं, हे आपल्या सर्वांना दिसतच होतं. आणि त्याचा शेवट अखेरीस नड्डा यांच्या इंडियन एक्सप्रेस मधील मुलाखतीने झाला की संघ ही वेगळी संघटना आहे, त्यांची आम्हाला गरज नाही. त्या सगळ्याचा स्फोट भागवत यांनी केला. फक्त मला एवढंच विचारावं असं वाटतं की आपण महायुतीत काय चालू आहे त्याच्याकडे यावं, पण मणिपूरमध्ये काय चालू आहे आणि मोदी कशा प्रकारे अहंकाराने बोलत आहेत हे भागवतांना निकाल लागल्यावर कळलं का? मणिपूर मधली घटना घडून किती दिवस झाले, तेव्हापासून ही निवडणूक होईपर्यंत भागवत गप्प का होते? त्यांना जर खरोखर मात्रेचे 2 वळसे मोदी, शहा आणि भाजपला द्यायचे असतील तर मणिपूरमध्ये अतिशय वाईट पद्धतीने महिलांना विवस्त्र करून धरून नेण्यात, रस्त्यावरून हिंडवण्यात आलं. त्या क्षणालाच त्यांनी आपला आवाज वरच्या पट्टीत न्यायला पाहिजे होता. तेव्हा ते स्वस्थ बसून होते. आणि राहिलं महाविकास आघाडीमधल्या नाराजी नाट्याबद्दल. महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य जरूर झालं, ठिकठिकाणच्या लोकांनी आरोप पण केले, पण महाविकास आघाडी ही या युतीपेक्षा कितीतरी पटीने समंजस असल्याचं दिसून येतं. कारण आजच दुपारी संजय राऊत, शिवसेनेचे एकमेव प्रवक्ते सध्याचे शिल्लक आहेत, सुषमा अंधारे सोडल्या तर, त्यांनी एका मोठ्या चॅनेलला, मराठी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वबळावर लढणार नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. मात्र त्याच्या आधी आम्ही 288च्या 288 मतदारसंघांचा आमच्या पद्धतीने सर्वे करणार आहे. बाकीचे पक्ष पण असा सर्वे करू शकतात. त्यामुळे जागा वाटप सुलभ होण्यास आणि प्रत्येक मतदारसंघातील या आघाडीतील 3 पक्षांचं बलाबल, ताकद, बस्तान कितपत आहे हे जोखण्यास मदत होईल. या पार्श्वभूमीवर जे काही, एकच वाक्य बोलतो सुमिरन, या पार्श्वभूमीवर महायुतीत जे काय चालू आहे ते अगदीच अनाकलनीय आहे. आणि ते अनाकलनीय होणार याची चाहूल आधीच लागली होती. तुम्ही लक्षात घ्या की या आघाडीला, आघाडी चुकून म्हणतोय मी सतत, हे त्यांचा युती हा शब्द आहे, युतीला तडे जाण्यास आधीच सुरुवात झालेली होती. तुम्ही बघा की मोदी पंतप्रधान आहेत आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून सुद्धा पक्ष आणि राजकारण आणि आघाडी सोडून द्या, प्रोटोकॉल म्हणून पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहणं आवश्यक होतं. पण प्रत्यक्षात ते दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्यातल्या मोदींच्या प्रचार सभांकडे ढुंकून सुद्धा त्यांनी बघितलं नाही, ते तिकडे गेले नाही. आणि त्यांची नाराजी
मग ती वेगवेगळ्या कारणाने असू शकते, फक्त 4 जागा दिल्यामुळे असू शकते. बारामतीमध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांना उभं करण्यास भाग पडल्यामुळे असू शकते, त्यामुळे ते बारामतीत अडकून पडले. त्यामुळे त्यांची देहबोलीच सांगत होती की ते नाराज आहेत. बरोबर आहे. आणि ते मी त्यांनी अकोलकर परत तुमच्याकडे येतो, तुमच्याकडे